वडूजमध्ये डीजे स्पर्धेचा धिंगाणा, आयोजकासह 10 डीजे चालक मालकांवर गुन्हा दाखल। वडूज तालुका खटाव शहरात गावदेवाच्या कार्यक्रमावेळी विनापरवाना डीजे स्पर्धा लावून ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी व तरुणांमध्ये भांडण झाल्याप्रकरणी आयोजकासह 10 डीजे चालक व मालकांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल पुष्कराज उमेश जाधव यांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23 मे 2026 रोजी रात्री 9:51 सुमारास डायल 112 नंबरवर अक्षदा मंगल कार्यालय वडूज परिसरात मोठ्या प्रमाणात डीजे सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पुष्कराज जाधव व पोलीस कॉन्स्टेबल तुषार हंगे घटनास्थळी दाखल झाले। रवाईन हॉटेल शेजारी वडूज ते सातारा मार्गावर 10 डीजे गोलाकार उभे करून मोठ्या आवाजात स्पर्धा सुरू असल्याचं पोलिसांना आढळले। डीजे पाहण्यासाठी व नाचण्यासाठी सुमारे 1000 ते 1200 युवकांची गर्दी जमली होती। त्यामुळे वडूज व सातारा मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता। या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी डीजे चालकांना आवाज कमी करण्याच्या सूचना दिल्या। तसेच जिल्हाधिकारी सातारा यांच्या मनाई आदेशाची माहिती देऊनही डीजे ऑपरेटरांनी आवाज कमी न करता इतर डीजेंशी स्पर्धा करत आवाज आणखी वाढवल्याचा आरोप आहे। दरम्यान डीजेवर नाचणाऱ्या युवकांमध्ये भांडण सुरू झाल्यानं पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। त्यानंतर पोलिसांनी पाटील नंबर 1 कोल्हापूरवाला, SMS साऊंड सोलापूरवाला, अप्पा साऊंड सांगलीवाला, मास्टर माइंड साउंड सातारवाला, SP प्लस कुरवलीवाला, पॉवर प्लस कराडवाला, रॉयल 54 कराडवाला, सतीश डॉन नंबर 1 सातारवाला, SP ऑडिओ सोलापूरवाला, सरकार 99 प्लस कराडवाला हे सर्व डीजे बंद केले। सदर डीजे हे आयोजक योगेश संजय गोडसे राहणार वडूज तालुका खटाव यांनी गावदेव कार्यक्रमासाठी लावल्याचं निष्पन्न झाले। विशेष म्हणजे दिनांक 20 मे रोजीचा आयोजकास डीजे संदर्भात नोटीस देऊन कायद्याचे नियम व ध्वनी प्रदूषणाबाबत समज देण्यात आली होती, तरीही विनापरवाना डीजे स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 194(2), 223, 221, 225, 85 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 110, 117, 37(1)(3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार SN झगडे करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, DSP न्यूज लाईव्ह।